जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पडे तेथे तुझ्या पाया, करी वाया न वजेसे, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे, भगवान परमात्म्याच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल
अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून परतूर तालुक्यातून जालना जिल्ह्यातून शेजारच्याही अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री 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 1008 स्वामी हरीश चैतन्यजी महाराज पळसखेडा यांच्या आशीर्वादाने समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांच्या पवित्र दरबारात त्यांच्याच मूर्तिप्राण प्रतिष्ठेच्या कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या 5व्या महोत्सवामध्ये आपण उपस्थित आहोत आणि या 5व्या महोत्सवातील आजच्या 7व्या दिवसाच्या अर्थात उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग या परमार्थ आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष या संपूर्ण परिसरातलं हे जे भक्तीचं सद्भावनेचं आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं जे केंद्र इथे उभारलेलं आहे या आध्यात्मिक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माझे परमार्थिक स्नेही हरिभक्ती परायण आदरणीय श्रीनिवास महाराज शास्त्रीजी त्यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल श्री क्षेत्र सोयंजना शेरोडा बरोबर हातडी बामणी वलखेड सांगा की झालं का एवढेच बर। या परिसरातून आलेले सगळे वैष्णव कंडारी असे सगळे सातोना आसनगाव जयपूर सगळे परिसरातून आलेले तात्या आहेत नरहरी तात्या या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या या पवित्र प्रांगणात अत्यंत उत्साहाने श्रद्धेने ते विको कमी कोई वाजलं नाही पाहिजे फक्त स्पष्ट आवाज येऊ द्या संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवात आज सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। आपल्या सर्वांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे
आणि सर्वांचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्याने हाक मारल्यानंतर आपण सगळे धावून येता असं आपल्याला प्रेम देणारं आणि आपल्यावर मार्गदर्शन करणारं अत्यंत सालस आणि गोड व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज शास्त्रीजी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातली, वारकरी शिक्षण संस्थेतली, या परिसरातली ज्येष्ठ श्रेष्ठ असे आदरणीय सर्व कीर्तनकार माझ्या आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. त्या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो. वारकरी संप्रदायातील, भजनाच्या क्षेत्रातील जुनी नवी अशी गोड गोड मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. जिजायत अंगद महाराज हे जुन्यातले लोक आहेत, तर आपण शिवाजीराजे हे सगळे हे नव्यातले लोक आहेत. छत्रभुज महाराज, आपण सर्व टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. अत्यंत गोड असे दोनही मृदंगाचार्य की ज्यांची तारका भेटणं अवघड जातं, पण आज त्या दोघांचंही दर्शन मला या निमित्तानं झालेलं आहे. त्यांनाही मी वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या आणि माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांना वंदन करतो. हेच कीर्तन परत घरी बसून ऐकायचं असेल, इकडे येण्याचा त्रास कमी व्हावा याच्यासाठीची जी व्यवस्था आहे ती माझ्या समोर पुढे लावलेली आहे. काय वादळ आहे म्हण कसलं तरी, वारकरी जीवन आहे का ते वादळ बी होतं काहीतरी त्यात, तर ते वारकरी जीवन त्यांनाही धन्यवाद देतो. लाऊडस्पीकरची व्यवस्था अत्यंत छान आणि चांगली आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि संकल्पित वेळेत अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे, भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. कसं आहे बघा, परमार्थामध्ये आपलं जीवन अति उच्च अवस्थेपर्यंत जावं ही जर लालसा असेल तर आपल्या अंतःकरणात शुद्ध पवित्र भाव प्रगट झालाच पाहिजे. भक्तीच्या क्षेत्रात आपलं जीवन अंतरंग गाभ्यामध्ये प्रवेशित व्हावं ही जर इच्छा असेल तर आपल्या जीवनात शुद्ध पवित्र सात्विक भावाचं प्राकट्य होणं अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, इथे या मंडपात आल्यानंतर तुमच्याकडं पाठांतर किती आहे, विद्वत्ता किती आहे, गुणवत्ता किती आहे, अभ्यास किती आहे, ज्ञान किती आहे, याही पेक्षा या मंडपात इथे आल्यानंतर तुमचा भाव किती शुद्ध आहे हे फार महत्वाचं, हे अत्यंत आवश्यक आहे. सगळी प्रमाण आहेत. आता काय हे इकडं हे दोघं हे काही ह्याने ठरवलं तर एक बी वाक्य बोलू देणार नाही असे तयार तरबेज लोक आहेत. पण एक एक प्रमाण सांगून जातो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हतगा, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून देतो ठाव, म्हणून संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची भाव बळे, आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. भावा माया वेगळे जीवन करी तुका, भावा माया वेगळे जीवन करी तुका
तो नव्हे वाचूनी भावा, भावाशिवाय तो वश होऊ शकत नाही. भावा एकासाठी खंडावा हे आपुलिया, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. तुका म्हणे भाव, जवळी धरुनी आणि देव. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. लक्ष द्या, या सर्व प्रमाणातून सिद्ध हे होतंय की परमार्थामध्ये, भक्तीमध्ये शुद्ध, सात्विक, निर्मळ भाव अत्यंत महत्वाचा आहे. ऐका, एका वाक्यात, या मंडपात आल्यानंतर, वारकरी संप्रदायाचा अनुयायी झाल्यानंतर, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची मालिका प्रदान केल्यानंतर, सर्वात जर महत्व कशाला असेल तर शुद्ध सात्विक भाव. ऐका, एक वाक्य देतो. या मंडपात आल्यानंतर आपल्याकडं चातुर्य किती आहे यापेक्षा आपलं चारित्र्य किती महत्वाचं आहे हे महत्वाचं. एखाद्या वेळेस चातुर्य कमी असलं तरी चालेल, पण चारित्र्य मात्र शुद्ध असलंच पाहिजे. ऐका, चातुर्य कमी असलं चालेल. ज्यांच्या जीवनात चातुर्य आहे ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होतातच असं नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा असं म्हणायचे. म्हणतात काय म्हणायचे? ते म्हणायचे, चतुर असलेली माणसं बहुतेक लबाड असतात. काय म्हणायचे ते? चतुर असलेली माणसं बहुतेक लबाड असतात. ते पुढचं असं वाक्य म्हणायचे, बहुतेक ते लबाडी करण्यात चतुर असतात. बघा, आपल्या देशामध्ये, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जेवढी जेवढी भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली ती सगळी न शिकलेल्या अडाणी, शाळेत न गेलेल्या अडाणी अशा शेतकऱ्यांनी केली. बरोबर? आता कोणी केली याची चर्चा करत नाही मी. मुद्दा माझा इतकाच आहे, चातुर्य असलेली माणसं यशस्वी होतील असं नाही. जालन्याची मुलं होती, परतूरची. मुंबईला शिकायला होती, परतूरची मुलं मुंबईत शिकायला होती. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि आता गावाकडे यायचंय. शेवटचा पेपर झाला, 5 वाजता शेवटचा पेपर संपला. सगळं आवरा केली. छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हिटीला आली. देवगिरी आहे ना, देवगिरी किती वाजता येते तू? काहीतरी सांगा की 8, 9, 6 वाजता तिथनं देवगिरी. शेवटची गाडी परतूरला यायला संध्याकाळची. देवगिरी बरं 6 वाजता. हा तिथनं. हा मग कसं आता आहे काय काय तुम्ही, मी तिथलं विचारतो, इथला टायमिंग नाही विचारला. तिथली 9ची वेळ आहे. बघा बरं कसं. तुमच्या गाड्या तरी ध्यानात ठेवा की व्यवस्थित. तर रात्री 9ला देवगिरी, 8:30ला मुलं सगळं आवरून व्हिटीला आली. पण प्रश्न असा आहे, दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या, प्रचंड गर्दी होती, आत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तो शेवटचा डबा असतो पाठीमागचा, जनरल, तिथं ती मुलं आली. मुंगी शिरणार नाही आत, एवढी गर्दी. 8:45 होत आलेल्या. 9ला गाडी निघणार आहे. त्याच गाडीनं आल्याशिवाय पर्याय नाही. गाडीत तर पाय ठेवायला जागा नाही. काय करावं? 10-12 पोरं, 10-15 पोरं, काय करावं? पण त्याच्यात एक चतुर होता. चतुर म्हणजे कंसात, एक कंसातलं ध्यानात ठेवा तुम्ही. त्याने सांगितलं, याच गाडीनं गेल्याशिवाय पर्याय नाही. गाडीत तर पाय ठेवायला जागा नाही. काय करायचं? अरे काय नाही म्हणे, मी एक काम करतो, फक्त तुम्ही काही बोलायचं नाही, मी म्हणतो तेवढंच म्हणायचं. चालतंय म्हणे. डब्याच्या जवळ पोहोचली आणि मोठ्याने बोलायला सुरुवात केली आणि ओरडायला सुरुवात केलं, बापरे, डब्यात साप, डब्यात साप.
डब्यात साप. आता डब्यात साप म्हणल्यावर डब्यात कोण थांबणार हो? लोक साप 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 करत बाहेर पडली. 3 मिनिटात डबा मोकळा झाला. त्यातले बाहेर पडलेले सगळे प्रवासी S4 S3 S5 S7 S6 त्याच्यात शिरले. 3 मिनिटात डबा मोकळा झाला. 15च्या 15 पोरं कुठली परतूरची आतमध्ये शिरली. 4 दरवाजे लावून घेतले त्या डब्याचे. 4 दरवाजे आतून लावून घेतले. सगळ्या खिडक्या लावून घेतल्या. झोपा म्हणे. वैतागलेले होते, दिवसभर थकलेले होते. 10 मिनिटात तर झोपी गेली पोर. 12 12:30 वाजता त्यातल्या एक जणाला जाग आली. कुठं आलोय पाहावं म्हणून त्यानं हळूच खिडकी अशी वर केली. बघितलं तर तिथं लिहिलेलं होतं छत्रपती शिवाजी टर्मिनस विटी. अरे 12 12:30 वाजल्यान गाडी विटी कशी काय? त्या दुसऱ्याला म्हटलं अरे बघ वर. वेडायच म्हटलं मी बघतो, तू अजून झोपेत आहे म्हटलं मी बघतो. त्यानं पाहिलं विटीच. शेवटी जो चतुर होता ना, म्हणजे कंसात, ते म्हटलं मी पाहतो. अरे 12 12:30 वाजले, गाडी किमान मनमाडला तरी यायला पाहिजे. त्यानं खिडकी उघडली आणि पाहतोय तर विटीच छत्रपती शिवाजी टर्मिनस. तिथला तो कुली होता स्टेशनवरचा हमाल. त्याला विचारला अरे दादा हे स्टेशन कोणतं आहे? म्हटलं विटी. काय विटी? अरे म्हणे आम्ही इथे 8:45 बसलोय गाडीत. 9ला हलणारी गाडी आहे. आत्ता गाडी किमान ही मनमाड पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तू काय सांगतो विटी म्हणून? त्याने सांगितलं भाऊसाहेब गाडी मनमाडला पोचली म्हणे. म्हटलं मग हे विटी कस काय इथं कस काय? त्याचं काय झालं म्हटलं पोराव तुम्हाला माहिती नाही. काय झालं तर पोराव या डब्यात साप शिरला होता म्हणे आणि त्यामुळं या डब्याचं कनेक्शन सोडून ठेवलंय. गाडी निघून गेली म्हणे. फारसा दृष्टांत महत्वाचा नाही. मला याच्यातून नमूद एवढंच करायचंय, चातुर्य असलेली माणसं आयुष्यात यशस्वी होतीलच असं नाही, पण त्याच डब्यातली भोळी भाबडी भावना प्रधान माणसं खाली उतरून दुसऱ्या डब्यात शिरून मनमाडपर्यंत पोचली. माझा मुद्दा इतकाच आहे, परमार्थाच्या क्षेत्रात थोडं ज्ञान कमी चालेल, थोडी गुणवत्ता कमी चालेल, थोडा पाठांतर कमी चालेल, पण या मंडपात इथे आल्यावर आपला भाव मात्र शुद्ध पाहिजे, वृत्ती स्वच्छ पाहिजे. काय बघा, सगळी परमार्थातली तुम्ही इतिहास शोधा. ज्यांना ज्यांना देव भेटला हे जर उदाहरणं शोधली तर हेच लक्षात येईल. ज्यांचा शुद्ध शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा, अर्थात पुष्कळ प्रमाण आहेत. बघा त्या शबरीला मातंग ऋषीने सांगितलं तुला रामप्रभू भेट देतील आणि मग ती शबरी रामप्रभूची वाट पाहते. वाढवत नाही, वाट पाहते. रामप्रभू शबरीच्या आश्रमाकडे जातात. पण जात असताना मोठ्या मोठ्या लोकांना रामप्रभूने विचारायचं शबरीचा आश्रम कुठं आहे सांगा ना. शबरीचा आश्रम कोणाला विचारायचं? ऋषी, मुनी, महर्षी, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, महंत, मोठे मोठे साधू, त्यांना विचारायचं सांगा शबरीचा आश्रम कुठं आहे. ते म्हणायचे काय शबरी करता हो, आमच्या आश्रमात थांबा, 3.5 कोटीचा आहे. ते म्हणायचे नाही नाही नाही, मला शबरीकडे जायचे, मला शबरीच्या आश्रमात जायचंय. ते म्हणायचे अहो काय शबरी करता, आमची पंचदशी तयार आहे, वृत्ती प्रभाकर झालेला आहे, विचारसागर सुटलेला आहे, अद्वैत सिद्धी पाठ आहे. आता हे नाव उच्चारले की मला वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग महर्षी गुरुदेव वैद्य बाबाची आठवण येते. का सांगतो ते, हे सांगताना असं म्हणायचे पंचदशी तयार आहे, वरती प्रभाकर झालेला आहे, अशी त्यांची, ज्याने पाहिलंय त्यांना त्यांच्या लक्षात येईल हे. हा ऐका, गमतीनं बोलायचे ते, गमतीनं. ते म्हणायचे अहो काय शबरी करता हो, अहो त्या शबरीचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. हे ऐकल्यानंतर रामप्रभूने उत्तर दिले. प्रभू म्हणाले कोणाचं किती पाठ असतं
याच्याकडं माझी पाठ असते. मी पाठ किती आहे ते नाही बघत हो. आता ओवी देतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय बोलतात, तैसा चित्ती अहंते ठावो, जिभे सकळ शास्त्राचा सराव, ऐशेनी कोडी एक जन्म जावो, परी न पविजेची माते. अर्थ इतकाच आहे, आम्ही भावाचे पाहुणे भलते यार. भक्ती एकी मी जाणे, साने थोर न म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भलते यार. आणि म्हणून माईबाप सिद्ध हेच होतंय की भक्ती शास्त्रात परमार्थामध्ये परमात्मा जर काय पाहत असेल तर अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. परमात्मा ते पाहतो. भक्तिशास्त्रात असे अनेक भाव सांगितलेले आहेत. भाव कशाला म्हणायचं एका वाक्यात उत्तर देतो. भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात असलेलं निर्निमित्त आकर्षण याला भाव म्हणतात. नसेल कळलं तर सोपं करतो. कोणत्याही निमित्ताशिवाय देव आवडायला लागणं याला भाव म्हणायचं. आम्हाला एखादी व्यक्ती आवडत असते कशामुळं? त्याच्याकडे असलेल्या गुणामुळं. आम्ही म्हणतो तात्याला थोडी अर्धी भाकर जास्त घ्या थोडं, अजून थोडंसं थोडी बासुंदी का वाजवीत येत ना. हे आम्ही म्हणत असतो शिवाजी राजांना, नाही थोडंसं एवढं घ्या की का गोड गातात ना. काय व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा. ऐका, गुणावर प्रेम करणारे लोक आहेत. गुणावर प्रेम तसं नसतं. प्रेम असं असतं गुणरहित, कामनारहित, गुणरहित, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम. हे प्रेमाचे लक्षण आहेत. कोणत्याही कारणाशिवाय त्या व्यक्तीबद्दल आपल्या अंतःकरणात असलेलं निर्निमित्त आकर्षण याला प्रेम म्हणतात. याला खऱ्या अर्थानं भाव म्हणतात. आणि म्हणून परमार्थामध्ये हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. असे अनेक प्रकारचे भाव आहेत. त्यापैकी एक सर्वोच्च भाव, सर्वोत्कृष्ट भाव आपल्या जीवनात प्राप्त झाला पाहिजे. आणि तो कोणता भाव आपल्याला प्राप्त झाला पाहिजे याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. जिकडे पाहे तिकडे देवा, जिकडे पाहे तिकडे देवा,
तिकडे देव ऐसा भाव दे काही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाकडे देवाच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. जिकडे पाहे तिकडे देव, मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसला पाहिजे. म्हणजे मी पाहिल ती व्यक्ती, पाहिल ती वस्तू, पाहिल तो पदार्थ व्यक्ती वस्तू पदार्थ म्हणून न दिसता मला ते सगळं देव दिसलं पाहिजे. असा तुम्ही मला भाव द्या. तर जरा लक्ष द्या, थोडं जाग व्हा, आता थोडं लक्ष द्या. तर मग या पहिल्या चरणातून जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणातून तुकोबाराय देवाकडे मी पाहिल ते बदललं पाहिजे हे मागतात का मी बदललं पाहिजे हे मागतात? बोला. मी बदललं पाहिजे हे मागतात. अजून आहे का? जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणातून तुकोबाराय देवाकडे समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागतात का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागतात? आपल्यात बदल झाला पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणातून तुकोबाराय बाहेरचा बदल झाला पाहिजे हे मागतात का आतून बदल झाला पाहिजे हे मागतात? आतून बदल. बघा निवास महाराज, तिन्ही उत्तर या लोकांनी किती व्यवस्थित करेक्ट दिली. खरं म्हणजे मला बोलवायची काय गरज होती? काय अभ्यास आहे प्रश्न? आणि अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. सांगतो आता ऐका. तुम्ही 3 उत्तर दिली. काय काय उत्तर दिलं? पहिलं उत्तर दिलं मी बदललं पाहिजे, दुसरं उत्तर दिलं आपल्यात बदल झाला पाहिजे, आणि तिसरं उत्तर दिलं आतून बदल झाला पाहिजे. ऐका, परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? काय तिकडचा डोंगर उचलून इकडं आणून ठेवायचा का? नाही नाही. परमार्थ म्हणजे काय? ज्याच्यात मीचा आपला आणि आतला बदल अपेक्षित असतो त्यालाच परमार्थ म्हणतात. इथं काय यायचंय? या मंडपात काय यायचंय? उत्तर आहे मी बदलण्यासाठी, उत्तर आहे आपण बदलण्यासाठी, आणि उत्तर आहे आतून बदलण्यासाठी. माईबाप माझी विनंती आहे, भक्तीच्या क्षेत्रात वेशांतराला, देशांतराला, भाषांतराला, आश्रमांतराला शून्य किंमत आहे. भक्तीच्या क्षेत्रात वृत्त्यंतर झालं पाहिजे, वृत्तीत बदल झाला पाहिजे. ऐका, माझे प्रातस्मरणीय गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. ते असं म्हणायचे, परमार्थात आल्यानंतर मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. काय वाक्य महाराज! एक एक वाक्य आयुष्य बदलून टाकणारी वाक्य होते हो. अरे राम राम राम. अशा वाक्याची रील कुणी बनवत नाही हो. असं नाही कुणी बनवत. काय वाक्य होतं? परमार्थात आल्यावर मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. सध्या आपण मोजमाप आपल्या परमार्थाचं मनस्थितीवर करतोय का परिस्थितीवर करतोय? परिस्थितीवर करतोय. लोक म्हणतात बाबा माळ घातल्यापासून चांगलं चाललंय बरं का, विहिरीला पाणी पण लागलंय, सोयाबीनला पण चांगला उतार पडलाय. आता हे माळ घातल्यावर होत असतं. काय काय कमालच आहे. परमार्थाचं मोजमाप संसाराच्या परिस्थितीवर करू नका. उलट करायचंच असेल तर संसारातलं वाटोळ होणं हे परमार्थातल्या अंतरंग प्रगतीचं लक्षण आहे. आता पटणार नाही वाक्य. देवाची देखून, देवाची देखून,
रे संसार अंगे वारावार. देवाची ते खून झाला ज्याशी संग त्याचा होय भंग. सगळी प्रमाण बघा. मुद्दा इतकाच आपल्या बोलण्याचा आहे. तर परिवर्तन वृत्तीत झालं पाहिजे, बदल अंतरंगात झाला पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. याचा अर्थ पाहिल ती वस्तू व्यक्ती नाही बदलायची, संपूर्ण जग देव दिसावं ही जर अपेक्षा असेल तर जग बदलण्याच्या भानगडीत पडू नका. जग देव दिसावं असं वाटत असेल तर आपण देव झालं पाहिजे. होईल अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. किंवा अजून महाराजाचं चरण सांगतो. आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, आधी आपण या नासी. तरी उतरी कशी, तरी उतरी कशी. आधी आपण या नासी, आधी आपण या नासी. आधी आपण या नासी, तरी उतरी ये कशी. तुकोबारायाची चरण आहेत. जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. पण कधी? आधी आपण या नाशी. बदल आपल्यात झाला पाहिजे, परिवर्तन आपल्यात झालं पाहिजे. ऐका मायबाप, संपूर्ण जग देव दिसावं असं जर वाटत असेल तर जग बदलण्याच्या भानगडीत का स्वतः बदला. आपण देव बना, सगळं जग देव दिसेल, अडचण येणार नाही. त्याचं कारण सांगतो. तुम्ही जगात बदल करू शकत नाही. काय बदल करणार हो? जगामध्ये तात्पुरता बदल जे करतं त्याला विज्ञान म्हणा, आणि हृदयामध्ये कायमचं परिवर्तन जे करतं त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये शोध आहे त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यात बोध आहे त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात प्रसिद्धी असते त्याला विज्ञान म्हणा, ज्याच्यात सिद्धी असते त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात उपकरणाला महत्व दिलं जातं त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यात अंतःकरणाला महत्व दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात प्रयोगावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यात साधनेवर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये समस्या वाढतात, बोला ना आता, सगळं मीच बोलायचं का? ज्याच्यात समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणा. पटलं नाही का? विज्ञानामुळे समस्या वाढल्या का कमी झाल्या? अजून सोपं करू का? आता ही मोबाईल नावाची डबी, त्याच्यामुळं समस्या वाढल्या का कमी झाल्या? विज्ञान मोबाईलमुळे समस्या वाढल्या का कमी झाल्या? बोला ना, वाढल्या का कमी झाल्या? वाढल्या ना. सगळ्याचे गोळा करा, घेऊन जातो. अरे समस्या वाढल्या तर ठेवता कशाला? महाराज, एखाद्या वेळेस माणसं श्वास घ्यायचं विसरतील, पण मोबाईल विसरत नाहीत. काय कमाल आहे! किती आहारी गेलो आपण त्याच्या. कधीतरी विचार करा, कधीतरी अभ्यास करा. श्रीनिवास महाराज, मी सत्य बोलतो, या गादीवर खोटं बोलत नाही. दिवसभर शेतात कष्ट केलेली व्यक्ती, शेतात कष्ट करून परत घरी येऊन घरातलं सगळं काम केलेली महिला, सगळा स्वयंपाक भांडी सगळं करून थकून गेलेली बिचारी,
पण झोपायच्या वेळेस किमान अर्धा तास तरी पारायण करतेच. मी या गादीवर बोलतोय, मग ते टेटस डीपी फिपी काय कोणाचं काय काय कमाल आहे. काय काय अवस्था काय, कधी विचार करा याचा तुम्ही. कठीण आहे हे हसून घालवण्यासारखं प्रकरण नाही. रोज कीर्तन झाल्यानंतर किमान अर्धा तास आमचा मातीत जातोय रोज. फोटो रोज अर्धा तास. आम्ही आज निघून गेलो की उद्या आमचं डिलीट करून टाकतात, उद्या दुसऱ्या बाबाचे काढायचे पुन्हा त्याच्यात. चला आता हे मी किती बी बोललो तरी तुम्ही याच्यातून बाजूला पडणारच नाहीत, कशाला जास्त बोलत बस. मुद्दा माझा इतकाच आहे, ज्याच्यामुळं समस्या वाढल्या त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यामुळं समस्या संपतात त्याला अध्यात्म म्हणा. शेवटचा बदल देतो. ज्याच्यामध्ये तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्या तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणा. अध्यात्मामध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. एवढं व्याख्यान करण्याचा हेतू इतकाच आहे, आपण जग बदलू शकत नाही. मग करायचं काय? आपण बदलायचं. ऐका, तुम्ही काय बदलणार आहोत? काहीतरी करू नको बाबा, हाय असं राहू दे. तुम्ही काय काय बदलणार आहात? नाही, तुम्ही जग बदलू शकत. लक्ष द्या. एक वेळेस काय झालं, बिरबल आणि बादशाह दोघे फिरायला निघाले. फिरता फिरता बादशाहच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल हे आपलं नगर, नगर म्हणजे शहर, हिरवं झालं पाहिजे. आता बादशाहचा आदेश आहे, दिला गावाला हिरवा कलर. फिरायला निघाले. समोरून म्हशी येत होत्या. ए, म्हशी कळतात का तुला? म्हशी म्हशी अरे बोल ना. म्हशी कळतात ना? तांबडे असतात का गुलाबी असतात रे म्हशी? अरे वा, हुशार आहे गडे. खेड्यातला गडी आहे, खेड्यातला गडी आहे. काळ्या. समोरून म्हशी येत होत्या. बादशाहनं पाहिलं आणि बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. दिला म्हशीलाही कलर दिला. फिरायला निघाले. समोरून माणसं येत होती. ए दादा, माणसं येत होती. माणसं कशी असतात रे? तांबडी का पिवळी? माणसं माणसं बोल ना. गोरी काळी? गोरी काळी माणसं येत होती. बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल इनको भी हरा करो. दिला माणसाला एक कलर दिला. काय असतं, कीर्तनात वेळ कमी असते त्यामुळे कलर देऊन लगेच निघतो. सगळ्याला कलर दिला. झालं मग काय, जिकडे पाहे तिकडे हिरवेच हिरवे, सगळं हिरवच हिरव. काय झालं बघा, पाहता पाहता कसं काय बादशहाचं लक्ष आकाशाकडे गेलं कोणास ठाऊक. आणि बादशहानं बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. आणि मग मात्र बिरबलला असल्या थंडीत घाम फुटला. आतापर्यंत जमलं काय? जमलं, कलरची कंपनी बोलवायची आणि कलर देऊन काढायचा. आता कलर द्यायचाय कशाला? आकाशाला. शिडी कशाची लावायची? कसा कलर द्यायचा? बिरबल घाबरला. लक्ष द्या, मोठ्या माणसाला कधी लहर येईल आणि कोणती लहर येईल सांगता येत सांगता. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता 2016. नाही लक्षात आलं? नोटबंदी बंदी स्वप्न तरी होतं का सांगा? पण लक्षात ठेवा, मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे परतूरकरांना, म्हणजे इथल्या आल्या सगळ्या लोकांना, जर 500च्या जास्तच नोटा साठवून ठेवलेल्या असतील तर ताबडतोब देऊन टाका. मोदीजींना कधी लहर येईल सांगता येत नाही. काय अवघड असतं, मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही. असंच एकदा बादशहाला लहर आली आणि बादशहाने बिरबलला सांगितलं, बिरबल हमारा रामायण बनाव. काय रामायण? रामायण कोणाचं? बोला ना. रामायण कोणाचं? अहो रामाचं. रामायण दुसऱ्याचं असतं का? पण सत्य पुढं शान पण चालत नाही. नाही म्हणायची सोय नाही. हमारा रामायण बनाव. अहो रामायण कोणाचं?
रामायण रामाचंच किंवा दुसऱ्याचं कसं रामायण असेल सांगा मला. मागच्या 14-15 वर्षापूर्वी काही लोकांनी स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं. आता पुढं त्यांचं महाभारत झाला हा भाग सोडून दे. नाही कळलं का? म्हणून एक पुढचं वाक्य आहे का, नक्कल करून कधी अक्कल येत नसते हे ध्यानात ठेव. अरे रामायण रामाचंच, दुसऱ्याचे नकला करून जमत असतं का कुठे? हमारा रामायण बनाव, बादशाह बोलतो. नाही म्हणायची सोय नाही. बिरबलनं सांगितलं सरकार ठीक आहे, पण सरकार त्याकरता खर्च जास्त येईल. म्हणे किती? 3 कोटी. मंजूर. पण सरकार त्याकरता वेळ जास्त लागेल. म्हणजे किती? 3 महिने रजा पाहिजे. मंजूर. काय असतं, मंजूर करायचा एक मोसम असतो की जो मोसम सध्या चालू आहे. सध्या काहीही मागा, मंजूर, सगळं मंजूर आहे. अहो पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई आहे, टाकी मंजूर. अहो पण नळ नाहीत, नळ योजना मंजूर. अहो पण टाकीत पाणी आणण्याला पाईपलाईन मंजूर. अहो पण पाईपलाईन ज्या विहिरीतून, विहीर मंजूर. आपण विहीर ज्या धरणाच्या खाली बांधायचे ते धरण मंजूर. आपण धरण ज्या नदीवर बांधायचे, नदी नाही मंजूर. नदी मंजूर होत असते होय. मी का सांगायला लागलो, सध्या मोसम आहे, तुम्हाला काय मंजूर करून घ्यायचे ते घ्या सगळं सध्या. माझ्या बोलण्याचा उद्देश इतकाच आहे. बिरबलनं 3 कोट घेतले, 3 महिने रजा घेतली आणि काय नाही, बाहेरच्या देशाची विमानाची सहकुटुंब तिकीट काढली, इंडिगो सोडून. लक्षात नाही का? हा, गेला बिरबल फिरायला. ना काय तो बिरबल थेट सेकंड डोसलाच आला. दुसरा डोस होता ना 84 दिवसानंतर, दुसरं इंजेक्शन कोरोनातलं, ते लस. ते बादशहानं तातडीची सभा बोलावली, सर्वपक्षीय बैठक, जनता दरबार भरवला. बिरबलला हजर केलं दरबारात आणि विचारलं, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण. आता सांगा, यानं किती कांड लिहिली होती? बालकांड लिहिलं होतं? नाही. अयोध्याकांड? नाही. किष्किंद अरण्यकांड? नाही. किष्किंधाकांड? नाही. सुंदरकांड? नाही. युद्धकांड? नाही. उत्तरकांड? नाही. झाली का कांड? झाली की 7? आणि मग 8 नाही तीच ना. ऐका, याच्यातलं एक तरी कांड बिरबलनं लिहिलं होतं का? लवकर बोला हो. नाही लिहिलं. का लिहिलं नव्हतं? फिरायला गेलं. बादशाचं कुठं रामायण असतं का? विचारलंय बादशाहनं, कहां तक आया है हमारा रामायण. आता तो बिरबल आहे. बिरबलनं सांगितलं सरकार थोडा अधुरा है. बोले क्या अधुरा है? बिरबलनं सांगितलं सरकार, मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था, अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है वो बता दो. और लिखा नहीं. बादशाह म्हटला छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला छोड़ दो तर छोड़ दो, लिहिलंयच कुणी. मोठ्या माणसाला कधी लहर येईल आणि कोणती लहर येईल सांगता येत नाही. 4-6 महिने निघून गेल्यावर अशीच बादशाहाला पुन्हा एकदा लहर आली. तो म्हटला रामायण नाही जमलं, महाभारत बघू. बादशाह म्हटला बिरबलला, बिरबल हमारा महाभारत बनाव. आता महाभारत कोणाचं? पांडव कौरवाचं. महाभारत कुठं बादशाचं असतं का? पण सत्ते पुढं शानपण चालत नाही. नाही म्हणा, महाभारत बनाव. बिरबलनं सांगितलं सरकार त्याकरता खर्च जास्तच येईल. म्हणजे किती? 9 कोटी. मंजूर. सरकार त्याकरता वेळ जास्त लागेल. किती? 9 महिने रजा मंजूर. 9 कोटी घेतले. बाहेरच्या देशाची विमानाची तिकीट काढली. सहकुटुंब गेला बिचारा फिरायला. तो बिरबल थेट बूस्टर डोसलाच आला. तिसरा डोस होता बघा बूस्टर. आता तो घेतला नाही, बऱ्यापैकी लोकांनी घेतलाच नाही समजा. आला आला. तातडीची सभा बोलावली, सर्वपक्षीय बैठक, जनता दरबार भरवला. बिरबलला हजर केलं दरबारात आणि विचारलं, बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत.
आता यानं किती पर्व लिहिली होती? महाभारतात किती पर्व आहेत? 18 पर्व आहेत. भीष्म पर्व, शांती पर्व, युधिष्ठिर, अशी पर्व आहेत. ऐका, एकही पर्व लिहिलं नव्हतं. का? का? बादशाचं कुठं महाभारत असतं का? काय लिहिणार? विचारलं बादशानं, कहा तक आया है हमारा महाभारत? बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोड़ा अधूरा है. बोले क्या अधूरा है, क्या अधूरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री द्रौपदी के 5 पति थे, अपने और 4 साथीदार कौन है वो बता दो. बादशाह म्हटला, छोड़ दो हमारा महाभारत. बिरबल म्हटला, छोड़ दो तो छोड़ दो, अभी 20-30 मिनिट में हम कीर्तन छोड़ने वाले. मला इतकंच बोलायचंय, मोठ्या माणसाला कधी लहर येते आणि कोणती येईल हे सांगता येत नाही. अशीच बादशाला लहर आली आणि आकाशाकडे हात केला, इनको भी हरा करो. बिरबल घाबरला. बिरबलनं सांगितलं, सरकार 2 दिवसाची मुदत द्या. ठीक आहे म्हणे. बिरबल घरी आला. बिरबलचा चेहरा पडलेला, चेहरा नाजूक. ऐका बरं का, माणसाच्या आत काय चाललंय हे चेहऱ्यावर कळतं. चेहऱ्यावर कळतं. बिरबलचा चेहरा पडलेला नाजूक. सौभाग्यवतीनं बघितलं, विचारलं, धनी चेहरा नाजूक आहे, चेहरा पडलाय तुमचा, काय झालं काय? कीर्तन तुम्हाला सापडलं नाही का? त्याने सांगितलं, सापडलं. म्हटलं मी 5 वाजताच तिथं 4लाच पोचलो होतो. म्हटलं लवकर. मग तुमचा चेहरा का पडला? तुमचं कीर्तन झालं नाही का? नाही म्हटलं, तिथं वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुबंधू भरपूर कीर्तनकार हजर होते, पण कीर्तन माझंच झालं. मग चेहरा का पडला? काय झालं काय? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? अरे तिथे काय म्हटलं, इंद्रासारखे वाजवणारे होते, गंधर्वासारखे गाणारे होते, परीक्षितीसारखे श्रोते होते. तिथं काय अडचण आहे? कीर्तन चांगलं झालं. मग चेहरा का पडला? काय झालं काय? कीर्तनानंतरच व्यवस्थित झालं नाही का? अरे त्याची काय अडचण आहे? 2 यजमान होते म्हटलं. 2 आहे ना? 2 आहेत ना? 2 आलेत का इथं? आलेत ना का नाही आले? आलेत ना यजमान? यजमान सौजन्य आलेत का? हा वय म्हणत तरी म्हणजे बरं वाटतं जरा. मग सगळं चांगलं झालं तर मग चेहरा का पडला असं कोणी विचारलं? सौभाग्यवतीनं. कोणाच्या? बिरबलाच्याच म्हणा, मी इथंच आहे की अजून. आणि मग त्यानं सांगितलं, हे असं असं अडचण आहे. आता ऐका, त्याच्या पत्नीनं सांगितलं, काळजी करू नका, मी मदत करते. ऐका वाक्य, मालक अडचणीत असल्यानंतर अडचणीत जी मालकाला मदत करते तिला पतिव्रता म्हणतात. मालकाला जी अडचणीत आणते, मी बोललो का काय पुढचं? काय बोलणार नाही मी, कारण त्यांची संख्या जास्त आहे, मी कशाला काय बोल. लक्ष चांगलं द्या. तिनं मदत केली. बिरबल दरबारात आला दुसऱ्या दिवशी आणि सांगितलं, राजांना, राजे चला, पण ऐका राजे, चैत्र वैशाख महिन्याचे दिवस आहेत, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे, सूर्याची प्रखर किरण आहेत, तुमचे नाजूक डोळे आहेत, सुकुमार, तुम्ही कधी एसीच्या बाहेर, एसीच्या म्हणजे वेशीच्या नाही, एसीच्या बाहेर येत नाही, तुमच्या डोळ्याला ती प्रखर किरण सहन होणार नाहीत, म्हणून खास अमेरिकेहून ऑनलाईन मी गॉगल मागवलेला आहे, चष्मा तेवढा घाला. आणि मग तो हिरव्या काचेचा तो गॉगल चष्मा घालायला दिला. कोणाला? बादशाहला. आले फिरायला आणि पाहिलं तर सगळं आकाश कसं झालं होतं? सगळं आकाश कसं झालं होतं? बोला ना, सगळं आकाश कसं झालं होतं? 100% उत्तर चुकलंय तुमचं. आकाश हिरवं झालं होतं का आकाश हिरवं दिसत होतं? दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून तर म्हण आहे, दिसतं तसं. आणि म्हणून माझी विनंती आहे, दिसण्यावर जाऊन तारका देत जाऊ नका. पुढे बोलू का? पॅकिंग बघून तारका देत जाऊ नका. आतला माल बी बघत जा.
आणि मग तारका देत जा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर परभणीकर ते म्हणायचे, कीर्तन 2 तास असतं आणि जीवन 22 तास असतं. एखाद्या बुवाचं 2 तासाचं कीर्तन ऐकून त्याला तारीख देण्याची घाई करत जाऊ नका. अगोदर त्याचे राहिलेले 22 तास पाहत जा आणि ते नीटनीटके वाटले तर तारका देत जा. हे म्हणायचे महाराज, म्हणायचे. ऐका, माधव महाराज मगर परभणीकर, सूरज खेडकर, त्यासमोर फार मोठं जीवन होतं, फार मोठं. चला, मुद्दा माझा इतकाच आहे. तर आकाश बदललं का? उत्तर द्या, बदलेल का? आणि बदलावंच वाटत असेल तर त्याला पर्याय एकच आहे, आपली दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलली की सृष्टी बदलायला वेळ लागत नाही. यालाच वेदांतात दृष्टी सृष्टी वाद म्हणतात. बस दृष्टी बदलायचे फक्त, बाकी बदल करायचा काही गरज नाही. आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. चला, जिकडे पाहे तिकडे देव, पाहिल तिकडं देव दिसावं, असा तुम्ही भाव द्या. एक ऐका, मुळात जिकडं पाहिल तिकडं देव नाही का? तत्वज्ञानात आहे की नाही? आणो आणोत, रेनो रेनोत, कणाकणात, सर्व ठिकाणी कोण आहे? देव आहे. देव. विठ्ठल जळीस्थळी, विठ्ठल विस्ताराला, सर्वाघटी, विश्वदेव, सगळी सगळी प्रमाण बघा सगळीकडे. हे 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 काय आहे? हे हो, हे 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 हा, ध्वनी, माईक, आवाज. एक जण तरी देव म्हणलं का सांगा बरं? आता एका सेकंदापूर्वी चर्चा काय चालली होती आपली? आणू आणूत, कणा कणात, सगळ्यात काय आहे? माझ्यात देव नाही वय? मग माईक कोण म्हणते? आता माईक आणि आवाज मला कळत नाही काय? याचा अर्थ असा आहे की आहे पण आम्हाला दिसतंय कुठं? दिसतंय कुठं? का दिसत नाही? सोपं करतो. आकाशामधल्या चांदण्या कशा असतात रे? पांढऱ्या. वा, पांढऱ्या. पण कधी कधी एखाद्या पाहणाऱ्या माणसाला त्या पिवळ्या दिसतात. ना तरी दिठी वेदली तई चांदनिया, ते म्हणे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या चांदण्या, बोला, पिवळ्या दिसतात. अजून डोळ्याची कवळ आला डोळ्याशी कवळ, मळले अंतर. बरोबर, आला डोळ्याशी कवळ. किंवा तुकोबराईचे दुसरं प्रमाण द्यायचं ठरलं तर, कामीन जयाच्या जाहली नेत्राशी, देखे तो चंद्राशी पितवर्ण. लक्ष द्या, कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या चांदण्या, पिवळ्या दिसतात. पुढे बोलतो, गाईचं दूध. ए दादा, गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? बोल ना. बरं, गोड असतं. चला, पण ते गोडच दूध एखाद्या पिणाराला, पिणाराला म्हणजे आओ दूध पिणाराला कसं लागतं? कडू लागतं. कडू का? ताप आलेल्या व्यक्तीला ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष माणिती माते. मुद्द्याकडे लक्ष द्या. कावीळ झालेल्या व्यक्तीला पांढऱ्या चांदण्या, पिवळ्या दिसतात. ताप आलेल्या व्यक्तीला गोडच दूध, कडू लागतं. आता मला उत्तर द्या, दृष्टीतला दोष चांदण्याचा आहे का पाहणाऱ्याचा? दोष दुधाचा आहे का दूध पिणाऱ्याचा आहे? अगदी तसं जिकडे पाहे तिकडे देव आहेच, पण आम्हाला दिसत नाही. दोष देवाचा का आमच्या अंतःकरण वृत्तीचा? बोला, अंतःकरण वृत्तीचा. एकदम सोपं करतो. दृष्टी स्वच्छ झाली की चांदण्या पांढऱ्याचा येतो. जीभ निरोगी झाली की दूध गोडच आहे हो. तसं वृत्ती स्वच्छ झाली की जिकडे पाहे तिकडे देव आहेच हो.
म्हणजे कीर्तन कुठं आलं? इथं आलं. आपली वृत्ती स्वच्छ झाली पाहिजे. आपल्या वृत्तीतले अंतःकरणातले विकार गेले पाहिजेत. आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला प्रार्थना करतायत की हे भगवान, तुम्ही काय करा, या माझ्या हृदयात ठाण मांडून बसा आणि माझ्या वृत्तीतली, हृदयातली विषमता, विकार, दोष तुम्ही बाजूला सारा. ही प्रार्थना जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या तुका विषमे सारी तुका विषमे सारी तुका विषमे सारी तुका विषमे सारी विषमे सारी ठाणे धरे जीवाशी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत विषमता बाजूला सारा. ऐका, आपण पहिल्या चरणातून थेट शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं होता बुवा शेवटच्या चरण, बरं वाटतं जरा. धीर देऊन 9:30 10 झाल्या तरी काही अडचण नसते, कारण आज जागराचा दिवस आहे.
आहे ना बाबा, जागर आहे ना. हा, त्यामुळे आज काय काय अडचण नाही. तर तुका म्हणे विषमे सारी. आपण एकदम शेवटच्या चरणात कसे आलो याचा एका मिनिटात गोषवारा देतो. परमार्थात भाव अत्यंत महत्वाचा आहे. एक, शुद्ध भाव असेल तरच देव भेट देतो. दोन, शबरीचं उदाहरण. असे परमार्थात अनेक भाव महत्वाचे आहेत. त्यातला एक, जिकडे पाहे तिकडे देव. मग जिकडे पाहे तिकडे देव नाही का आहे. मग आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? जसं चांदण्या पांढऱ्याच आहेत पण कावीळ झाल्यामुळं पिवळ्या दिसतात. दूध गोडच आहे पण ताप आल्यामुळं कडू लागतंय. दोष चांदण्याचा नाही, पाहणाऱ्याचा आहे. दोष दुधाचा नाही, दूध पिणाऱ्याचा आहे. तसं जिकडे पाहे तिकडे देव असूनही आम्हाला दिसत नाही. दोष देवाचा नाही, आमच्या अंतःकरण वृत्तीचा आहे. असं चौथ्या चरणात आलो. म्हणून अंतःकरण वृत्तीतली विषमता गेली पाहिजे. ऐका, विषमता गेली, समता आणावी लागत नाही. द्वैत गेलं, अद्वैत आणावं लागत नाही. भेद गेला, अभेद आणावा लागत नाही. दुःख गेलं, सुख आणावं लागत नाही. विकार गेले, देव आणावा लागत नाही. पहिलाच आहे तो. कितीतरी प्रमाणात सांगेल मी, पण वेळेची मर्यादा कमी आहे. आणि म्हणून ऐका, म्हणून विषमता गेली. काय आहे? रात्र गेली, काय शिल्लक काय राहतं खाली? अहो दिवसच की. पुन्हा रात्रीची बारी सरे ज्ञानोबाराय बोलतात, खाली दिवसच शिल्लक राहणार आहे. तसं विषमता म्हणजे विकार गेले की खाली परमात्मा शिल्लक राहतो. देतोच दोन ओव्या. ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारून अहंकारो मग असतीच वस्तू होई जे. अजून देतो. ज्ञानोबाराय सांगतात, तैसा देहांकारो अथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तरी परमात्मा संचला आधीचे आहे. आधीचे. ऐका, संपूर्ण परमार्थाचा मुख्य पाया काय आहे? या मंडपात इथं कशासाठी यायचं? एका वाक्यात बोलतो, इथं काहीही मिळविण्यासाठी यायचं नसतं. पुढचं वाक्य आहे का? नको असलेलं घालवायसाठी इथं यायचं. बघा, नको ते गेलं, नको ते गेलं की जे पाहिजे ते आपल्या जवळ पहिलंच आहे. ते कुठून आणायचं नाही. चांदण्याला काय पुन्हा कलर द्यावा लागतो का पांढरा? त्या पहिल्याच पांढऱ्या आहेत, पहिल्याच पांढऱ्या आहेत. फक्त आपण कवळ गेला पाहिजे, कावीळ गेली पाहिजे. डोळ्यातला दोष, फेडीला गुणदोषाचा मळ, बस ते झालं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये मिळवायचं काहीच नाही. मग नको असलेलं घालवायचं. नको असलेलं गेलं की जे पाहिजे ते तुमच्या जवळच आहे. आणि म्हणून सगळा परमार्थ, सगळी मेहनत परमार्थात घ्यायची कशासाठी? नको ते घालवण्यासाठी. नको. बस 2012चा काळ होता, दुष्काळ होता बघा. 2012ला दुष्काळ होता, प्रचंड दुष्काळ होता. लातूरकडे एका ठिकाणी कीर्तन होतं माझं. चैत्रातले दिवस होते. रात्री मुक्काम केला त्यांच्या वस्तीवर. सकाळी उठलो, साधारणतः 8:45 झाल्या होत्या सकाळच्या. आणि मी पाहिलं तर त्या शेतकरी ज्यांच्या घरी मुक्काम केला, 5 एकर ऊस हिरवागार. मला आश्चर्याचा धक्का बसला राजे. अरे म्हटलं, लोकांना प्यायला पाणी नाही आणि 5 एकर ऊस हिरवागार. अहो त्या काळात लातूरला रेल्वेनं पाणी आलं नाही का? मिरजून रेल्वेनं पाणी आलं. मला आश्चर्य वाटलं. मग त्या घराचा जो शेतीचा मालक आहे ना, 68-69 वर्ष वयाचा म्हातारा, पोर्च मध्ये असता बसलेला खुर्चीत रुबाबदार. मी त्यांना म्हणलं, दादा काय पाणी आहे हो? त्या म्हाताऱ्यानं पण मला खुमासदार शैलीत उत्तर दिलं, फुकट नाही. मी काय विचारलं, काय पाणी आहे हो? त्याने उत्तर काय दिलं, फुकट नाही. म्हणलं मग 70,000 घालवल्यात पाण्याला. तो म्हातारा काय म्हणला, 70,000 घालवल्यात पाण्याला. मला आश्चर्य. म्हटलं बाबा 70,000 कशाला गेलं? कशाला म्हणजे? पाण्याला. पण पाण्याला म्हणजे नेमकं बोरच घेतलं. तो म्हातारा म्हणतोय बोरच घेतलं, 4.5 इंच पाणी लागलं. ठीक आहे म्हटलं बाबा, पण मग 70 कशाला गेलं? तो म्हणलं कशाला म्हणजे? पाण्याला.
अहो म्हणलं मला हिशोब तरी द्या, कळू द्या तरी नेमकं. हे बघा म्हणले महाराज, बोर घेतलं, मशीनला 20,000 गेलं, 20,000 रुपये मोटरला गेलं, 20,000 रुपये पाईपला गेलं, लोखंडी लाईन टाकली, किती झालं? 60. 5,000 रुपये कोटेशन भरलं आणि 5,000 रुपये साहेबाला दिलं, म्हटलं लवकर यावं भेटावं म्हणून. किती झालं? किती झालं? 70. आणि याच्यात पाण्याचं नाव आहे का? आणि मग 70 गेलं कशाला? नाही, 70 पाण्याला गेलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर या यादीत कुठं तरी पाण्याचं नाव पाहिजे का नाही? पाण्यासाठी 5 रुपये 25 काहीतरी पाहिजे का नाही? पाण्याचं नाव आहे का यादीत? आणि मग 70 गेलं कशाला? पाण्याला. जर 70 पाण्याला गेलं तर कुठं तरी पाण्याचं नाव यायला पाहिजे का नाही? ऐका, उत्तर देतो, पाणी फुकट आहे. पाणी फुकट आहे. अजून पाण्यानं पाणीपट्टी मागितलेली नाही. पाणीपट्टी गोळा करणारे गडी दुसरेच आहेत. पाणी फुकट आहे, फुकट. मग 70 कशाला गेले? आता हे रातभर असंच चालू देऊ का? तर लक्ष द्या, लक्ष द्या, पाणी फुकटच आहे राजानो. मग 70 कशाला गेले? उत्तर आहे, पाण्याच्या आपल्या मध्ये आडवं असलेलं गबाळ बाजूला काढायला. आवरण निवृत्ती करता कष्ट झालं. नाही कळलं का? पाणी फुकट आहे. 70 कशाला गेले? त्याच्यानं आपल्या मधलं आवरण गबाळ बाजूला काढायला. अजून सोपं करू, देव फुकटच आहे. देव फुकटच आहे. प्रमाण पाठ आहेत. देव घ्या फुका, देव घ्या फुका. ऐका, देव फुकटच आहे. उद्या 5 वाजता कार्यकर्त्याने हिशोब दिला, या वर्षीच्या सप्ताहाचा 7.25 लाख रुपये खर्च. लगेच एक जण उठून उभा राहिला, ए खाली बसा. काय? रात्रीच बार्शीच्या बुवानं सांगितलंय देव फुकट आहे म्हणून. आवाजातला कशाला गेले? कार्यकर्ते घाबरू नका, मी तुमच्या बाजूने बोलतो. त्याला सांगा, अरे देव फुकटच आहे. 7.25 लाख गेले कशाला? देवाच्या ना आपल्या मधलं. अजून बोलू? लय येतो रे आवाज. अजून बोलतो. ऐका ऐका, कीर्तन फुकटच आहे. कीर्तन, यजमान खुश होतील. कीर्तन फुकटच आहे. मग पैसे कशाला लागतात? भाड्याला. जिजा भाड्याला नाही कळलं का? भाड्याला म्हणजे अहो गाडी भाड्याला असं म्हणा की काय तुमची कमाल. हे वैद्य बाबाला ज्यांनी पाहिले त्यांच्या असे म्हणा, भाड्याला. लक्षात. चला, हेतू काय झाला? सिद्ध काय झालं याच्यातून? सिद्ध हे होतंय, कष्ट फक्त आवरण निवृत्ती करत आहे. बस आवरण निवृत्ती झाली, संपलो. सद्गुरु गजानन महाराज कृपा करतात, सद्गुरु जोग महाराज कृपा करतात, सद्गुरु ज्ञानोबा राय कृपा करतात आणि आपल्या जीवनातली आवरणाची निवृत्ती करतात. आवरण निवृत्ती केली की संपलं. म्हणून तुका म्हणे, विषमे सारी, विषमता गेली, संपलं. चला जाऊ द्या, शेवट बोलतो. तुम्हाला शेवाळ माहिती आहे का? शेवाळ ज्या विहिरीमध्ये 7.5ची मोटर रोज 8 तास चालते, त्या विहिरीमध्ये शेवाळ असतं. बरोबर. ज्या विहिरीमध्ये 8 महिन्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा नाही, त्या विहिरीत शेवाळ असतं. नाही. हा, मग आता जागे आहे तुम्ही सगळे. मग शेवाळ कुठं असतं? ज्या विहिरीतील पाण्याचा उपसा नाही, तिथं काय असतं? मग उपसा नाही केला की दुर्गंध येतो, साठलेलं पाणी, मग घाण वास येतो, मग ते पाणी पिता येत नाही. असं घाण, कारण उपसाच नाही ना, कधी उपसाच नाही ना. त्याच्यामुळे असा घाण वास येतो, दुर्गंध येतो. लक्षात ठेवा. आणि मग त्या विहिरीच्या काठावर त्या ग्रामपंचायतीला बोर्ड लावावा लागतो, हे पाणी पिण्यास योग्य नाही, असा बोर्ड लावावा लागतो. हे घर वर्गणी मागण्यास योग्य नाही. का? सगळा शेवाळ, दुर्गंध सुटलेला, उपसाच नाही, कधी उपसाच केला नाही. मायबाप, माझी विनंती आहे, जे कोणी उपसा करायचे राहिले असतील,
त्यांनी उपसा करून घ्या. काय काय लोक म्हणतील, बाबा आम्ही सप्त्याच्या पहिल्याच दिवशी उपसा केला, असं म्हणतील काय लोक. त्यांना माझं उत्तर आहे, 5-7 दिवसात पाणी आलंच असेल विहिरीत, पुन्हा आलंच असेल. कारण यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे ना, चांगला झालेला आहे. द्या द्या, माझी विनंती आहे, करा उपसा करा. माझे सगळ्याला विनंती आहे, उपसा केल्याचे फायदे सांगतो. उपसा केल्याचा पहिला फायदा सांगतो, विहिरीतलं पाणी स्वच्छ होतं. दुसरा फायदा सांगतो, दुर्गंध निघून जातो. तिसरा फायदा सांगतो, स्वतःलाही पाणी पिता येतं, इतरालाही पिता येतं. उपसा केल्याचा चौथा महत्वाचा फायदा सांगतो, हातडीकर, चौथा फायदा महत्वाचा सांगतो उपसा केल्याचा, झऱ्याची तोंड मोकळी होतात. झरे झरे चांगले प्रेशर न वाहतात. चांगले तुमच्या विहिरीतले झरे चांगले प्रेशर न वाहावे असं वाटत असेल तर उपसा करा. माझी विनंती आहे, उपसा करा. मी जे तुमच्या समोर बोललोय, मी जे बोललोय ते माझं नाही देवा. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलो, माझ्या गुरुदेवाने मला जे शिकवलं 99 ते 2002 या काळात, तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. महाराज, विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर ही अशी एक संस्था आहे की येणाऱ्या गुढीपाडव्याला या संस्थेला 109 वर्ष पूर्ण होत आहेत. आतापर्यंत माझ्यासारखे किमान 10,000 कीर्तनकार या संस्थेतून बाहेर पडले. कितीतरी प्रवचनकार, कितीतरी कलाकार, कितीतरी कथाकार, कितीतरी महंत, कितीतरी मंडलेश्वर, कितीतरी साधू, कितीतरी संन्यासी, कितीतरी भक्त, कितीतरी संत. हे तात्या हे इतका दर्जेदार मृदंग वाजवतात. त्याचं कारण आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव वैद्य बाबा मृदंग महर्षी, त्यांची ही कृपा आहे. हे गोड गोड गुणी लोक गातायत. अंगद दादा महाराज आहेत, अण्णा आहेत, आमचे जिजा आहेत, शत्रुघ्न महाराज, सगळे शिवाजी, हे सगळे इतके गोड गोड गात आहेत. हे वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन भीष्माचार्य गुरुदेव बोधे बाबांची कृपा आहे. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे संबंध आहेत. माईबाप, माझी विनंती आहे, मी तुमच्या समोर जे वेडवाकडं बोलतो ही वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्याची कृपा आहे. महाराज, आम्ही जर संस्थेत बसलो नसतो तर लोकांनी आम्हाला गुरु वळायला सुद्धा ठेवलं नसतं. हे सगळे उपकार संस्थेचे आहेत. विश्वाच्या पाठीवर हीच एक अशी संस्था आहे, इथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, आणि ही संस्था माणसं घडवते. काय घडवते? माणसं घडवते. माझी विनंती आहे तुम्हाला, मागच्या 9 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रातस्मरणीय माझे श्री गुरु संदीपान महाराज, की ज्यांच्या आशीर्वादामुळे मी इथं उभा आहे, ते आणि संस्थेचे अनावघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांनी निर्णय घेतला. काय? संस्थेत शिकणाऱ्या मुलांना दुपारी मधुकरी असते, संध्याकाळी तीच मधुकरी खावी लागते. कधी शिल्लक राहते, कधी राहत नाही. शिल्लक राहिलीच तर खराब होते, भाजी विटून जाते. बरोबर आहे का? भाकरी व्यवस्थित राहत नाही, शिळे तुकडे खावे लागतात. आजही आळंदीमध्ये कित्येक तरी मुलांच्या पोटाच्या तक्रारी आहेत. मुलं उपवाशी झोपतात. आणि म्हणून बाबांनी आणि गुरुदेव दादांनी ठरवलं, मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळी 9 वाजता मुलांना आपलं 8 वाजता भजन झालं की जेवण द्यायचं. पण 400 मुलाला नाश्ता जेवण द्यायचे म्हणजे किमान 15 ते 20 हजार रुपये लागतात. आणायची रोज कुठून? विषय ठरला की एक अन्नपूर्णा योजना आपण बनवू आणि त्या दृष्टिकोनातून ठराविक रक्कम बँकेत टाकू आणि त्याच्या व्याजावर हे काम कायम चालेल. 2 ते 2.5 कोटी रुपये जमा करायचे ठरले. बेलीच्या महादेवापुढं पंढरपुरात प्रदक्षिणा रोडला बेलीच्या महादेवासमोर प्रातस्मरणीय गाय हा ज्यांचा प्राण आहे असे गोभक्त, गोपालक, गोसेवक आदरणीय पाचपोर बाबा, संस्थेचे विद्यमान विश्वस्त, आमची चर्चा झाली. म्हणले काय नाही, कोणी 1 लाख देईल, कोण 2 लाख देईल, कोण 50,000 देईल, करू गोळा म्हटले. ठरलं महाराज. संस्थेत आलो आणि पहिल्याच क्षणाला पहिले 1 लाख रुपये देण्याचं भाग्य 9 वर्षापूर्वी मला लाभलं. आणि
पहिल्या 10 मिनिटात 37 लाख रुपये गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आज त्या योजनेत 2.25 ते 2.5 कोटी रुपये जमा आहेत. संस्थेचे सगळे गुरुवर्य, सगळे शिक्षक, सगळे अध्यापक, सगळे विश्वस्त, सगळ्यांनी दिले, अवघ्या महाराष्ट्रानं दिले. तुम्ही म्हणाला मग आत्ता हे का सांगा लागले? त्याचं कारण आहे, आत्ता मुलांची संख्या वाढली. 600 विद्यार्थ्याची संख्या आत्ता आहे, 600. आणि 9 वर्षापूर्वीचे भाजीपाल्याचे अन्नधान्याचे भाव आणि आजचे भाव वाढलेत. आणि राष्ट्रीयकृत बँकाचे व्याजदर कमी झालेत. वर्षाला आम्हाला 12 लाख रुपये व्याज भेटतंय आणि 24 लाख रुपये खर्च येतोय. योजना बंद पडली नाही पाहिजे, मुलांना भेटलं पाहिजे 4 घास. म्हणून ही योजना आता सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून याच्यात अधिक 2.5 कोटी टाकून 5 कोटीपर्यंत हा निधी नेण्याचा संकल्प संस्थेच्या सर्व विद्यमान